नमस्कार, मी संदीप बजाज फायनान्स लिमिटेड बोलतो. हा कॉल ट्रेडिंग आणि क्वालिटी पर्पजसाठी रेकॉर्ड केला जातो सर. आवाज येतो का सर? बोला. सर माझे बोलणं होते किरण पवार सरांशी बोलणं होत आहेत का सर? ओके बोला. सर बजाज फायनान्सकडून आपण एक प्रोडक्ट फायनान्स केलं यूज करण्यामध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम आलात का सर? काय झालं? बजाज फायनान्सकडून एक प्रोडक्ट परचेस केलं यूज करण्यामध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम आलात का सर? बजाज फायनान्सने कुठलं प्रोडक्ट तुम्ही घेतलं? सर सिस्टममध्ये पासवर्ड शो होत नाही नेटवर्क इश्यूमुळे. आपण बजाज फायनान्सकडून जसं की मोबाईल घेतला सर. मी मोबाईल घेऊन 4 वर्ष झाली त्याच्यावर. 4 कुठले वर्ष झाली. हो ठीक आहे सर. आपण ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवल्यामुळे आपण बजाज चेकमेन सदस्य झाला आहात म्हणून आपल्याला 1,48,000 रुपयाची फ्री अपलोड ऑफर आलेली आहे सर. बर. आत्ता माझ्या बजाज फायनान्सला लोन काय दिसते? हा सर बोला. आत्ता काय प्रोडक्ट मी खरेदी केले का या चालू वर्षात काय? सर नेटवर्क इश्यूमुळे शो होत नाही परचेस सर. क्षमा असावी. नाही मला आत्ता काय गरज प्रोडक्ट लोनची. विदाउट डॉक्युमेंटचं मॉर्गेज दिलं जात आहे सर. लोन घेण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. आपले प्रतिनिधी स्वतः आपल्या घरी 180 मिनिटातच प्रोसेस करून देतो सर. नको 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 नको. सर जाणू शकतो का नको आपल्याला हे लोन? किती टक्के व्याज दर? सर व्याज दर नाही सर. आता IRR आहे 32% सर. बरं 1 लाख रुपये काढले तर IRR किती घेणार तुम्ही? 1,48,000 रुपये प्री अपलोड ऑफर आलेले आहे बरोबर ना सर. याचा EMI पडेल आपल्याला 5,789 रुपये बरोबर का सर? आणि आपल्याला 51 महिन्याकरिता दिले जात आहेत सर. गरज नाही आपण 51 महिने चालेल पाहिजे सर. किती महिने भरायचे तुम्ही? 51 महिने सर. 51 महिने? हो सर. गरज नाही आपण 51 महिने चालेल पाहिजे सर. तुम्हाला कालावधी पण कमी करू शकतो. एक मिनिट जरा थांबा कालवा घालू नका. मी बोलतो ऐका. मला 1 लाख रुपये कर्ज काढलं. किती लाख? 1.5 लाख रुपयाचा हिशोब तुम्ही सांगितला बरोबर का? हो 1,48,000. ठीक आहे. 1,48,000 लोन काढलं तर मला हप्ता किती भेटणार? 5,100? 5,789 रुपये EMI असेल. 5,789 गुणिले किती महिने भरायचं मी? 51 महिना सर. 51 महिने. ठीक आहे. आता माझी एकत्र 51 महिन्याची रक्कम किती होते माहिती आहे का तुम्हाला? हा सर बोला. 2,95,239. हॅलो. ठीक आहे सर. आपल्याला 1 महिने दिले जाते ना सर. त्याचा कालावधी आपण कमी करतात ना. ऐका की 70 महिने हप्ता भरतो मी, काय अडचण नाही. पण 1,48,000 वजा केलं त्यातनं तर तुमचं 1,47,000 म्हणजे डबल पैसे मी भरतो व्याजाचे. 51 महिने भागिले 12 म्हणजे महिने 4.5 वर्षात तुम्ही 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा घेणार. किती टक्के व्याजदर पडला? सर व्याजदरच नाही सर याला घटतं. वरलं 1.5 लाख कशाचं घेताय तुम्ही? सर आपण जसं आपण EMI भरत जाऊ ना तसं घटत जाईल सर. ठीक आहे ना. तुमचं 5,100 रुपये किंवा 5,800 हप्ता ठरलाय. महिन्याला 5,800 भरायचे. 51 महिने तुमचे 2,97,000 रुपये रक्कम होत्या. तेव्हा कर्ज फिटणार. प्रकरण घेतलं 1,48,000 म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेता. म्हणजे व्याजदर किती पडला? हा? हो सर. आपल्याला वाटतं नाही जास्त आहे. आपण कालावधी कमी करू शकतो ना सर. कालावधी केल्यावर तर हप्ता जास्त बसणार बरोबर का? 1 वर्ष कालावधी केला सांगा. ठीक आहे तुमच्याने सांगा 1 वर्ष 1.5 लाख रुपये कर्ज काढलं. किती रुपये भरायचे महिन्याला? हॅलो. 2 मिनिटं. हां सांगा सर बोला. सांगा. 1 वर्ष मी मुदत ठेवली 1.5 लाख प्रकरण तुमच्याकडे घेतलं तर कालावधी किती दिवसाचा पडला? हप्ता किती बसणार सांगा? सर आपण 27 महिन्याकरिता घेतात ना याचा EMI 11,000 पडेल सर. ठीक आहे. 11,000 रुपये महिन्याला हप्ता. किती महिने भरायचे? 27 महिने जरी घेतात ना. गुणिले 27 महिने किती महिने सांगा? तुम्ही सांगा मी ऐकतो. सांगा. 1,50,000 प्रकरण 2 वर्ष मुदत. हप्ता किती? 27 महिने घेतात ना याचा 9 का 10,000 रुपये आपल्याला. ठीक आहे. 10,000 धरू का 9,000 धरू? 9,000 धरतो बरोबर. 2,43,000 रुपये झाले. तुम्ही मला सर याचा EMI 8,602 रुपये येईल. ठीक आहे. 8,700 राऊंड फिगर धरतो गुणिले 27 महिने बरोबर का? 2,34,900 रुपये झाले. वजा तुमचं 1.5 लाख रुपये प्रकरण. 84,000 महिन्याला तुम्ही व्याज घेणार माझ्याकडे एका वर्षाचं. 84,000 भागिले 12 महिने 7,000 रुपये व्याज घेताय तुम्ही महिन्याला. हॅलो. फुकट आहे आणि व्याज नाही 0% व्याज. कशाला माणसाने फसवताय राव तुम्ही? सर
सर हा? पार्ट पेमेंट करून सुद्धा सर आपण आवाज येतो का सर? येतोय आवाज, बोला. हा, सर आपण पार्ट पेमेंट मी करू शकता ना, पार्ट पेमेंट अहो पार्ट पेमेंट राहू दे, ह्या लाईव्हचं सांगा तुम्ही, माणसाने फसवू नका. आता मी शिकलो, मी बँकेत कामाला म्हणून मी तुम्हाला हिशोब फोडून सांगितला. फसवू नका माणसाने, ठीक आहे, माणसं फास लावून घेतील तुमच्या गुणानं. तुमचं नाव काय? संदीप बजाज फायनान्स लिमिटेड. कुठनं बोलताय? बजाज फायनान्स. कुठं ऑफिस कुठनं? ऑफिस कुठलं? ऑफिसवरून सर. कुठनं? हेड ऑफिस. हेड ऑफिस कुठं आहे? पुण्यात, मुंबईत, दुबईत कुठं आहे? पुण्याच्या हेड ऑफिसवरून बोलतोय सर. तुम्ही माणसं फसवू नका राहो, चांगली माणसं मारायला लागली ती. तुमच्या लोनचंही तुम्ही फोन करताय ना, व्यवहारानं काय घ्यायचं ते घ्या. एका 1.5 लाखाला 1.5 लाख रुपये तुम्ही व्याज घेताय, माणूस मरेल की. हा, बरोबर आहे का ना साहेब? सर आपल्याला याचं घटतं काय सर, आपण जसं भरत जाऊ ना तसं तसं घटत जाईल सर. अहो ठीक आहे की, घटून 1.5 लाखाचं व्याज मी म्हणतो, लाख रुपये तुम्ही घरची घेशील महिन्याला, 50,000 तरी घटून कमी होईल का? हा, ठीक आहे सर, आपण पार्ट पेमेंट करून सुद्धा बंद करू शकतो ना लोन. ठीक आहे, पार्ट पेमेंटला भरलं मी, आज काढलं उद्या भरलं, किती रुपये घेणार तुम्ही 1.5 लाखाचं? आज मी लोन तुमच्याकडनं 1.5 लाख रुपये घेतलं, उद्या पैसे भरले, किती रुपये एक्स्ट्रा घेणार? सर याचं आपल्याला पडेल, आपण महिन्याला 1200 रुपये कमीत कमी व्याज पडेल सर. महिन्याला 1200 गुणिले 12 महिने 14,400 रुपये व्याज घेणार का तुम्ही 1.5 लाखाच्या प्रश्नात? हा, माणसं फसवू नका. तुम्ही पण कामाला, मी पण एका ठिकाणी कामालाच आहे. हॅलो. हो सर. गोरगरिबासनी फसवू नका, चांगला सल्ला द्या. माझा निरोप तुमच्या HR ला पाठवा. चांगला निरोप द्या. तुमच्याकडे कस्टमर आहेत, व्याजदर कमी ठेवा. एका 1.5 लाखाच्या प्रकरणात तुम्ही महिन्याला, वर्षाला 1.5 लाख रुपये व्याज घेताय. ठीक आहे, अडचण असल्यावर माझ्यासारखा माणूस म्हणतो ठीक आहे मला लोन द्या, परत तुमचं लोन फिटना म्हणून तुम्ही सिबिल खराब करताय, परत त्यानं कुठं जायचं? फास लावून घेऊ दे का? बरोबर आहे का नाही? व्यवहार आहे. हो सर. हा, फसवू नका माणसं. सेन्सर ॲप डाउनलोड केला होता सर. सगळं माझ्याकडे रेडी आहे. तुमचं बजाज लोन मला 2,48,000चं लिमिट आहे, बरोबर का? किती जाईल लिमिट? आहे का नाही बरोबर सांगा? हो सर. ठीक आहे, 10-15 हजाराची गोष्ट ठीक आहे. लोन गेलं, लोन मोबाईलला लोन घेतला तुमच्या बजाजच्या कार्ड, ठीक आहे, जाऊ दे. 100-200, 1000-2000 जाऊ द्या. पण 1.5 लाख म्हणजे माणसाच्या आयुष्याची कमानी माझी आहे वर्षाची. हा, बरोबर आहे का नाही? व्यवहार आता आपण मित्र आहे म्हणून बोलतोय थोडक्यात. हो सर. कशाला खोटं माणसाने फसवू नका, असा माझा एक तुमचा धंदा आहे, 100% धंदा करा, पण व्याज जर कमी लावा. गोरगरिबासून फसवू नका. माणसं मारायला लागली ती, खाया नाही त्यासनी. बरोबर का नाही? तुमची परिस्थिती माझी परिस्थिती सेमच आहे. फक्त फसवू नका. काम करताय व्यवस्थित सांगा माणसं, बाबा वर्षाला तुला एवढे पैसे भरायला लागतील, एवढं ठीक आहे बाबा, ते येस किंवा नो म्हणेल. बरोबर ना? हो सर. म्हणजे आज मी शिकलोय. मी आज, हा बोला. डॉक्युमेंट मॉर्गेज दिले जाते. अहो बिन मॉर्गेज मी तुम्हाला देतो 2 लाख रुपये. मला देता का 1.5 लाख रुपये वर्षाला एक्स्ट्रा? या उद्या करायला सातारा जिल्ह्यात. उद्या तुम्हाला 2 लाख रुपये बिन तारीख देतो. चला या. बिना मॉर्गेज म्हणजे तुम्ही 7-12 नोंद करशील, ते 7-12 एकूण पण तुमचं लोन भागायचं नाही. हा, बरोबर आहे का ना विषय? हो सर. हुशार आहे का? मी हुशार आहे का? हा, माझ्या पुढे सिस्टम आहे, सगळी सिस्टम रेडी आहे. मी मोबाईल कॅल्सी PC पुढे आहे. मी हिशोब 2 मिनिटात तुम्हाला सांगितला. ठीक आहे, तुमच्याकडे वस्तू ठीक आहे 50,000पर्यंत हप्ते वस्तू घेणं मान्य आहे. ओके राईट. अडचणीच्या टायमाला माणसाचा 2-3 हजार रुपये हप्ता जाऊ शकतो. पण 1.5 लाख रुपये लोन घ्या, तुमचं 7-8 हजार रुपये महिन्याला व्याज भरा. ती कुठल्या 7-8 हजार म्हणजे तुमचा व्याज दर सांगू का साहेब थोडक्यात? 25 गुणिले 30 भागिले 36 1,50,000 गुणिले 45 गुणिले 30 भागिले 36. हॅलो. हो सर. 1 मिनिट चालला असू द्या. 1 मिनिट थांबा. तुमचा व्याज दर कन्फर्म सांगतो. 2च मिनिट. 1,50,000चं प्रकरण गुणिले 45 गुणिले 30 भागिले 36. हॅलो. हो सर बोला. तुमचं 45% जर महिन्याला व्याज काढलं तर तेवढे येणं झाले. हॅलो. हो सर. बरोबर का दादा? मित्र आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय.
1,50,000चं प्रकरण बरोबर गुणिले 30 दिवस गुणिले आता मी 70% व्याजदर देतो 70% भागिले 36,500 70% साहेब तुमचं 8,630 रुपये व्याज आहे 70 वजा करा 20% 60% व्याजदर आहे तुमचा 60 बरोबर का साहेब बरोबर कसं राहू तुम्ही 0% बिन मॉर्गेज 60-70% लोन परवडेल का तुम्हाला परवडेल का माझा तुम्हाला फोन आलाय तुम्ही मला प्रश्न करता हे मी बोलतोय ते परवडेल का सांगा तुम्ही 60% व्याज दर माणसं कमवायला 200-300 रुपये हजेरीनं माणूस जातो तुम्ही किंवा मी धरा हां ठीक आहे बिना मॉर्गेजचं पण ठीक आहे 10-15% ठीक आहे 60% व्याज दर पडतो व्याज पडतो का हां बरोबर का ना साहेब हॅलो जरी माझा कॉल रेकॉर्ड तुमच्याबरोबर होत असेल तर डायरेक्ट HR डिपार्टमेंटला तुमचा हेड कोण आहे का ना ब्रँचचा हॅलो हो सर बोला ब्रँचचा हेड कोण आहे का ना त्याला हा असा कॉल रेकॉर्ड करून पुढे सेंड करा मेल करा काय असेल ती प्रोसेस करा काय अडचण नाही माझी हां ठीक आहे सर माझा कॉल रेकॉर्डिंग माझ्यापाशी ऑलरेडी आहे मी आता फेसबुकला टाकतो तुमचा कॉल रेकॉर्ड टाकू का नका जाऊ मग कशाला फसवता आपल्याला क्षमा असायचा विषय नाही ऐका तुम्ही मित्र आहे माझं मित्रागत मी तुमच्यामध्ये बोललो सांगितलं तुम्हाला फोडून सगळं सांगितलं बरोबर आहे ना 60% व्याजदर आहे बरोबर का हो सर तुम्ही आज काम करताय ठीक आहे तुम्हाला वरनं प्रेशर असेल बाबा 10 कस्टमर गोळा करा 10 कस्टमरला फोन करा त्यातले रिक्वायरमेंट 2-4 होत्या बरोबर असंच आहे ना टार्गेट आहे तुम्हाला गाव कुठलं साहेब तुमचं सर आम्ही बजाजच्या हेड ऑफिसवरून बोलत आहे सर हो की पण गाव कोणतं गाव नाही मी काय रेकॉर्ड कॉल फेसबुकला टाकत पण गाव सांगा मला तुमचं प्रॉपर गाव सांगा सर आम्ही सांगू शकत नाही सर ठीक आहे असू दे काय अडचण नाही कॉल रेकॉर्डिंग झालाय मी टाकणार नाही फक्त माझं एक समस्या आहे ही तुम्हाला मी मानली बरोबर ना हो सर फक्त कुणाला गोरगरिबाला तुमचे जॉब आहे ठीक आहे फक्त सांगताना व्यवस्थित फोडून सांगा त्यांना फसवू नका हो माणूस आहे आता जीवाला कंटाळा येतो डॉक्टरपासून हां तुमची बजाज फायनान्स कंपनी लाखो रुपये कमवते दिवसाला हां बरोबर का नाही त्याच्यातून तुमचा पगार देऊन जो मालक आहे त्याला वाईज पेमेंट जात असेल ठीक आहे तुमचं मार्केटला नाव झालंय ठीक आहे मान्य आहे काय अडचण नाही फक्त लय अमाऊंट जाते हो लोन ठीक आहे 20-30-50 हजार ठीक आहे व्याजाचं बाबा 7 वर्ष 1.5 लाख रुपये तुम्ही दाम दुप्पटच करताय लोनची हां असो माझी भावना मानली तुमच्यापाशी फक्त फसवू नका बरोबर ना ठीक आहे सर आपला किमतीवर दिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ असो सर ओके तुमचाही ओके 60% व्याज दर पडतो 60 कॉल रेकॉर्डिंग आहे बघा माझ्या हॅलो डिस्कनेक्ट करू शकता सर ठीक आहे ऐका ना तुम्हाला जरी तक्रार माझ्या नावाची करायची असेल तरी करू शकताय काही प्रॉब्लेम नाही हॅलो हो सर बोला तुम्ही जर माझी तक्रार करणार असेल तुमच्या मेन ब्रँचला तरी काय प्रॉब्लेम नाही करू शकताय फक्त माझ्या एक मनातली भावना मी तुम्हाला बोललो बरोबर ना हो सर ठीक आहे चालेल ओके ठेवू का मग बजाजला आपला किमतीवर दिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ असो सर ओके